बघा मित्रांनो, या ग्रामपंचायतने काय केलं आहे, डायरेक्टली बॅनर तयार केला आहे. ज्या लाभार्थ्यांचं नाव मंजूर झालं आहे, घरकुल यादीमध्ये नाव आहे त्यांचं, असं अशा पद्धतीने या ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लावण्यात आले. तर मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट जाहीर करण्यात आली. मित्रांनो, प्रत्येक ग्रामीण क्षेत्रामध्ये ही लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. आता आपण स्वतः त्या ठिकाणी सर्वे केलं होतं. आवास प्लस या ॲप्लिकेशनवरती आपण सर्वे केलं होतं. आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण त्या ॲप्लिकेशनवरती सर्वे केलं होतं. आता ती लिस्ट आता ग्रामीण भागामध्ये जाहीर करण्यात आले. कुठून डाउनलोड करायचं, आपलं नाव कसं चेक करायचं, आपलं नाव त्या ठिकाणी आलं किंवा नाही, असे आपल्याला आता प्रश्न पडला आहे. तर या पद्धतीने तुमची लिस्ट असेल तर ती लिस्ट आपल्याला कुठून मिळेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लिस्ट आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आवास प्लस ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे, आणि त्या ठिकाणी जर आपण गेलो इन्स्टॉल करायला तर त्या ठिकाणी आपलं ती ॲप्लिकेशन त्या ठिकाणी वर्किंग करत नाही. तर आता कुठून PDF डाउनलोड करायची, तर PDF आपल्याला डाउनलोड करायची गरज नाही. आपल्या TC लेवलला त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना या कार्यालयामध्ये आपल्याला ती PDF मिळणार आहे. पण तिथेही आपण जाऊन मागू शकत नाही. तर आपण डायरेक्टली कुठे मागायचे, आपले जे ग्रामसेवक आहे, आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या लॉगिनमध्ये ही सर्व लिस्ट दिसणार आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतने काय केलं, लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी ग्रामसभा भरली आणि ग्रामसभेमध्ये ज्यांचं नाव आलं आहे त्या यादीमध्ये ज्यांचं घर मंजूर झालं आहे त्यांचं नाव वाचून दाखवलंय मित्रांनो. आणि आता काही जे लाभार्थी आहेत ते त्यांचं डबल नाव आलं आहे किंवा त्यांचे ऑलरेडी लाभ घेतले आहेत तरी सुद्धा त्यांनी सर्वे करून त्यांचं नाव त्या ठिकाणी त्या लिस्टमध्ये आलं आहे. तर त्यांना मिळणार आहे का, तर नाही मित्रांनो. कारण आपलं जे आधार असतो, एकदा पोर्टलवरती रजिस्टर झालं तर आपल्याला कुठेही त्या आपलं आधार नंबर दिसेल त्या ठिकाणी. PM आवास योजना या कार्यालयामध्ये आपलं जे पंचायत समिती असते त्या ठिकाणी चेक केलं जातं. त्या ठिकाणी आधार नंबर जर सेम आढळलं तर ऑलरेडी त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे असं गृहीत धरलं जातं आणि त्यांचं नाव डिलीट होतं. तर आवास प्लस योजनेत आपलं नाव आलं आहे किंवा नाही, PDF आपल्याला आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडे आपल्याला त्यांच्या लॉगिनमध्ये दिसेल आणि डाउनलोड आपल्याला करता येणार आहे. पण आता ती यादी आपल्या गावामध्ये आली आहेत, वाचून दाखवला आणि पुन्हा PM आवास योजनेत कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा ते रेक्टिफाय केले जातील आणि आपल्याला नंतर डायरेक्टली डाउनलोड करता येणार आहेत आवास प्लस या ॲप्लिकेशनवरती. तर या पद्धतीने आहे मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही शेअर करा ज्यांना अजूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला नसेल. आणि या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घोषित केले आहेत 50,000 वाढ, तर ते खरोखर आहे किंवा नाही, किंवा या आवास प्लस या योजनेत ज्या लाभार्थ्यांचं नाव आलं आहे त्यांना लाभ मिळणार आहे किंवा नाही हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनल तर मित्रांनो, या पद्धतीने डायरेक्ट जशी मी माहिती गोळा बॅनर तयार करण्यात आले मित्रांनो. ज्या 50,000 लाभार्थ्यांचे नाव आहे, होणार आहे ज्यांचं किंवा नाही घरकुल हे मंजूर सर्व झालं आहे, आवास प्लस या ॲप्लिकेशनमध्ये सर्व केलं होतं. तर या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतमध्ये फलक असेल तर कमेंट नक्की करा. कारण या ग्रामपंचायतमध्ये ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल तो व्यक्तीसुद्धा या बॅनरवरती येऊन आपलं नाव चेक करू शकतो मित्रांनो.